शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आता जो काही खरीप जो काही हंगाम आहे 2026 चा तो अवघ्या 4 ते 5 दिवसावर येऊन थांबलाय। तर मित्रांनो, तुम्ही पण जर 2026 मध्ये जर सोयाबीनची जर लागवड आपल्या वावरामध्ये करत असाल तर सर्वात महत्त्वाचं आहे सोयाबीन पेरल्यानंतर आपल्या सोयाबीन मधलं तण नियंत्रण करणं। तर मित्रांनो, जर आपण योग्य प्रकारे जर सोयाबीन मधलं जर तण नियंत्रण केलं तर निश्चितच आपल्या सोयाबीनचं जे काही उत्पादन हे खूपच भरपूर त्या ठिकाणी निघून आपला त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 7 असे बेस्ट तणनाशक बघणार आहोत, जे काही बीजनाशक सुद्धा आहे। मित्रांनो, याचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये फवारणीमध्ये उगवणपूर्वी जर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये लांब पानाचं व रुंद पानाचं जे काही गवत आहे त्याचं जे काही बी आहे आपल्या वावरामध्ये पडलेलं ते पूर्णपणे नष्ट होऊन आपलं जे काही सोयाबीन हे उगणार आहे हे तण विरहित असणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे काही सोयाबीनचा उत्पादनात त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी वाढी होणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याला जर कोणत्याही पिकामध्ये तण नियंत्रण जर करायचं असेल तर त्याच्या जे काही उपाययोजना आहे ते आपल्याला सुरुवातीपासूनच करणं ह्या खूप महत्त्वाच्या असतात। तर मित्रांनो, जर आपण आपलं पीक लागवडीपूर्वीच जर तण व्यवस्थापन जर केलं तर त्या ठिकाणी आपलं जे काही आपण आपल्या पिकाला जे काही खत टाकतो, औषध वगैरे जे काही देतो त्यांचा पुरेपूर फायदा हा फक्त पिकालाच होतो, जेणेकरून ह्या पिकाला होऊन पिकाची वाढ ही पटपट होऊन तणाला वाढायला हा चान्स मिळत नाही। त्याच्यामुळे आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी वाढ ही होते। तर मित्रांनो, आपण हे जे काही तणनाशक हे सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये ते आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण सुरुवातीला जर पेरणीनंतर 48 ते 72 तासाच्या आत जर मारले तर त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये कमीत कमी 40 ते 45 दिवस आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काही गवताची एक काडीही त्या ठिकाणी उगणार नाही। तर मित्रांनो, ते तणनाशक हे कोणते आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, जे काही सोयाबीन मधलं जे काही तण नियंत्रण आहे हे आपण 2 प्रकारे हे करू शकतो। पहिलं म्हणजे प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजे उगवणपूर्वीचं जे काही तणनाशक आहे त्याचा वापर करून आपण तण नियंत्रण हे करू शकतो। दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करून म्हणजे आपलं सोयाबीन हे उगवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काही तण नियंत्रण हे करू शकतो। तर मित्रांनो, चला तर बघूया आपण हे जे काही जे काही तण नियंत्रण जे करायचं आहे आपल्याला सोयाबीन मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या जे काही तणनाशकाचा हा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पेरल्यानंतर 48 ते 72 तासाच्या आत आपल्याला जे काही बीज हे आपल्या पिकाच्या आपण पेरलेल्या पिकामध्ये जे काही पडलेलं आहे तणांचं, तर मित्रांनो ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जे काही सुमीमॅक्स आहे त्याचा वापर आपण जे काही 100 ml प्रति एकर साठी वापरून त्या ठिकाणी जर फवारणी केली तर त्या ठिकाणी आपल्या पिकामधलं जे काही लांब पानाचं व रुंद पानाचं जे काही गवत आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी जळून जाणार आहे। तर मित्रांनो, त्यातलं जे काही दुसरं बेस्ट तणनाशक आहे ते म्हणजे अथोरेटी नेक्स्ट। तर मित्रांनो, याचा वापर सुद्धा आपण आपल्या पिकामध्ये 500 ग्राम प्रति एकर साठी वापरून त्या ठिकाणी तण नियंत्रण करू शकतो। मित्रांनो, याचा वापर जर आपण आपल्या पिकामध्ये केला तर त्या ठिकाणी लांब पानाचं व रुंद पानाचं जे काही गवत आहे तण आहे त्याचा नायनाट व्हायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे। तर मित्रांनो, जे काही तिसरं तणनाशक आहे ते म्हणजे मार्क। तर मित्रांनो, याचा सुद्धा वापर आपण आपल्या पिकामध्ये 12.5 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी ही करू शकतो। त्याच्यानंतरचा आहे दबोच आणि त्याच्यानंतरचा आहे स्ट्रॉंग आर्म। तर मित्रांनो, हे दोन्ही जे काही तणनाशक आहे त्याच्यामधलं जे काही कंटेन आहे हे एकच आहे व याचा वापर आपल्याला 12.5 ग्राम ह्या 200 लिटर पाण्यासाठी करून तण नियंत्रण करण्यासाठी खूप महत्वाचा त्या ठिकाणी पडणार आहे। तर मित्रांनो, हे जे काही मार्क, दबोच आणि जे काही स्ट्रॉंग आर्म आहे याचा वापर आपण तुरी सुद्धा उगवणपूर्वीच्या तणनाशकाचा म्हणून त्या ठिकाणी वापर हा करू शकतो। तर मित्रांनो, त्याच्यानंतरचं जे काही तणनाशक आहे ते म्हणजे टाटा पॅनिला। तर मित्रांनो, याचा वापर आपण 40 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरून त्या ठिकाणी तण नियंत्रण हे करू शकतो। त्याच्यानंतरचं आहे BASF कंपनीचं जे काही फेल्युअर 32। तर मित्रांनो, हे आपण 800 ml प्रति एकर साठी वापरून त्या ठिकाणी बीजनाशक म्हणून त्या ठिकाणी उपयोग हा करू शकतो। तर मित्रांनो,
हे काय आपण जे काही तणनाशक हे सांगितलेलं आहे याचा वापर करताना आपल्याला सर्वात महत्वाची जी काही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला आपले तूर असो किंवा सोयाबीन असो किंवा कापूस असो यांच्यामध्ये लागवड झाल्यानंतर लगेच आपल्याला शक्यतो 72 तासाच्या आत आपल्याला तणनाशक हे मारायला टाळायचं आहे. आपल्याला शक्यतो 48 तासातच आपल्याला जे काही तणनाशक हे मारायचं आहे, जेणेकरून आपले जे काही पिकाचं जे काही जर्मिनेशन आहे ते खराब होणार नाही व आपल्या पिकामध्ये त्याचे जबरदस्त त्या ठिकाणी रिझल्ट हे आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपले इतर जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.